एव्हरीवन, एस मध्ये परत एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मस्तपैकी साडी घातलेली, मम्मीला म्हणलं चला आपण जाऊया मस्तपैकी गंगेवर, कारण गंगेवर गुढीपाडव्याच्या दिवशी मोठा सण असतो। कपालेश्वरचं बाहेर लांबून दर्शन घेतलं, कारण गर्दी खूप होती, बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे। आणि आरती चालू होती, मेन म्हणजे खूप लकी आहे मी की मला पूर्ण आरती बघायला भेटली आहे। आणि मस्तपैकी मस्त खेळण्या वगैरे होत्या, खायला वगैरे भरपूर होतं। अजून लहान लहान मुलं मस्तपैकी पाण्यात वगैरे बोटीमध्ये बसलेले, पाण्यामध्ये पण मला खूप आवडतं, पण मी साडी वगैरे घातलेली, म्हटलं की नको या लांबच आपला अवतार वगैरे पण खराब होईल, ओल्लं होईल परत, म्हणून म्हटलं की जाऊ द्या लांबून आपण मजा बघूया सगळ्यांची। नंतर मग तिकडून मग आपण आरती बघू शकतो किती प्रचंड आरती। मी तिकडनं व्हिडिओ काढलेला, आता ही जवळनं व्हिडिओ आहे की सगळेजण तामनाथ वगैरे पण म्हणजे घेतलेली आरती, गंगेची आरती मेन म्हणजे पवित्र मानली जाते। आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं त्या आरती, आणि खूप सगळेजण जमलेले वगैरे। एखादा सण आहे, कारण आपल्या नाशिकामध्ये आत्ता नवीन सुरू झालेली आहे प्रथा ही आरती करायची गंगेची। पहिले व्हायची, पण पहिले छोटी व्हायची, आता मोठी करता तर खूप चांगलं वाटतं नाही का की। आणि ही बघू शकता गुढी पण आपल्याला दिसलेली, आणि तुम्हाला रांगोळीचं सांगितलेलंच ना, बोललीस ना की रांगोळी पण काढली जाते गुढीपाडव्याला। दरवर्षी वेगवेगळी थीम असते, यावर्षी अहिल्याबाई होळकरची एवढी मोठी प्रशस्त अशी रांगोळी काढलेली आहे। मस्तपैकी सेल्फी त्यांच्यासोबत घेतला, छोटीशी महादेवांची पिंड त्या गुढीजवळ मला दिसली, म्हणून मग त्यांचा पण मग छोटासा क्लिक घेतला मी, कारण मला खूप आवडली ती पिंड। आणि बघू शकता अहिल्याबाई होळकर उज्जैन इंदोर ह्या साईडला त्यांचा मोठा वाडा आहे। तर मी लहानपणी 7वीत असताना त्यांच्या वाडा बघायला गेलेली की मोठी तिथं वाड्यामध्ये आहे ना शंकराची पिंड घेऊन असे उभे त्यांची मूर्ती नाही का, ती पाहिलेली, ते आठवलं माहिती का। हे बघून सगळं खूप छान वाटत होतं, आणि रांगोळी पण खूप छान होती, थीम पण दरवर्षी छानच असते। आणि खूप मोठी गुढीपाडवा साजरी केली जाते नाशिकमध्ये पण। सांडव्याच्या देवीला आपण दर्शन घेतलं, कारण म्हणजे जायचंच होतं, पण मग खूप गर्दी होती आणि वेळ होत होता खूप, म्हणून म्हटलं की जाऊ द्या आपण नंतरून जाऊया दर्शनाला। आणि नंतर गुढी बघा उभारून काढून म्हणजे उभारली, ती काढली, घरी आली, फ्रेश वगैरे झाली। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।